3% जास्त व्याजदराची ऑफर नाही, 30% डिस्काउंट नाही. ही गोष्ट आहे प्रशासकीय वर्तुळातल्या एका अशा नॉट रिचेबल आणि नॉन कॉम्प्रोमाइजिंग वादळाची, ज्याच्या नावाचा नुसता टीजर जरी रिलीज झाला तरी भ्रष्टाचारांचे थेट ब्लड प्रेशर हाय होते. होय, आम्ही बोलतोय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. मित्रांनो, 24 वर्षांची नोकरी आणि तब्बल 22 बदल्या. तुम्ही विचार करा, ज्या माणसाला एका खुर्चीवर वर्षभर सुखानं बसू दिलं जात नाही, तो माणूस दरवेळी नव्या जागी गेल्यावर वाघासारखीच डरकाळी कसं काय फोडतो. नुकतीच त्यांची 22वी बदली झाली आहे आणि चार्ज घेताच मुंढे यांनी थेट कोणाची विकेट काढायला सुरुवात केली माहितीये? चक्क योग गुरु रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली ब्रँडची. एका बाजूला सुप्रीम कोर्टाचा बडगा आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंची एंट्री आहे. गेम कसा पलटलाय आणि रामदेव बाबांच्या मागे मुंढे नक्की कसे हात धुवून लागलेत, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण तुकाराम मुंढेंच्या सिक्सर पॅटर्नचा कच्चा चिठ्ठा समोर आणणार आहेत. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. तुकाराम मुंढे हे नाव नाही तर सध्याच्या सिस्टीमसाठी एक लावा आहे. सरकारी नोकरीत आल्यावर लोक स्वतःचे बंगले आणि गाड्यांचे स्वप्न पाहतात, पण हा माणूस रोज सकाळी घरातून निघताना खिशात बदलीचा इशारा नोटीस घेऊनच निघतो की काय, अशी परिस्थिती आहे. मुंढेंचा कामाचा धडाका समजून घ्यायचा असेल तर त्यांचा जुना इतिहास बघा. ते जिथे गेले तिथे त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. नवी मुंबईत गेले तर तिथल्या बड्या नेत्यांना अंगावर घेतलं. नागपुरात गेले तर स्मार्ट सिटीतल्या घोटाळ्यांच्या फाईल्स उघडल्या. नाशिकमध्ये गेले तर थेट पाण्याच्या टँकर माफियांचं कंबरडच मोडलं. मुंढेंचा सिंपल फॉर्म्युला आहे, नियम म्हणजे नियम, मग समोर मुख्यमंत्री असो की सामान्य जनता. ते ऑफिसमध्ये आल्यावर सर्वात आधी बायोमेट्रिक मशीनवर स्वतः उभे राहतात आणि उशिरा येणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा पगार कापून थेट घरी पाठवतात. टेबलवर फाईल अडकली की तिथेच त्या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली जाते. हाच तो धडाका आहे जो सर्वसामान्य जनतेला डोक्यावर घ्यायला लावतो, पण AC केबिनमध्ये बसून मलिदा खाणाऱ्यांना मात्र मिरच्या झोंबतात. पण आता विषय जरा वेगळा आहे आणि थेट राष्ट्रीय पातळीवरचा आहे. सुप्रीम कोर्टात गेल्या काही महिन्यांपासून पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. आमचं औषध BP आणि शुगर मुळापासून बरं करतं, ॲलोपॅथी फालतू आहे, असे दावे करणाऱ्या रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टानं अक्षरशः तोंडावर पाडले. कोर्टात उभं करून माफी मागायला देखील लावली आहे. देशपातळीवर पतंजली बॅकफुटवर आलेली असतानाच इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक असा पत्ता टाकला ज्याने रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीचे टेन्शन दुप्पट केले. सरकारने तुकाराम मुंढे यांची बदली थेट अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या आयुक्तपदी केली आहे. अब आया ऊट पहाड के नीचे. आता विचार करा, एका बाजूला रामदेव बाबा ज्यांच्या एका शब्दावर देशातले मोठे मोठे VIP पायघड्या घालतात आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम मुंढे जे मंत्र्यालाही नियमांचं पुस्तक काढून कायदा शिकवतात. मुंढेंनी FDAचा पदभार हातात घेताच कोणताही वेळ वाया न घालवता थेट पतंजलीच्या त्या सर्व औषधांची यादी मागवली आहे ज्यांच्या जाहिरातींवर कोर्टानं आक्षेप घेतला होता. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टचा धागा पकडून मुंढेंनी महाराष्ट्राच्या बाजार केंद्रात विकल्या जाणाऱ्या पतंजलीच्या उत्पादनांची आणि आयुर्वेदिक दाव्यांची पडताळणी अत्यंत गुप्तपणे आणि कडक रीतीने सुरू केली आहे. बाबा रामदेव यांच्या औषधांचे लॅब रिपोर्ट्स आणि ग्राहकांची होणारी फसवणूक यावर मुंढे आता थेट ॲक्शन मोडमध्ये आलेत. साधू असो वा कॉर्पोरेट किंग, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल होत असेल तर कायद्याचा बडगा कसा चालतो हे दाखवण्यासाठीच मुंढे सध्या पतंजलीच्या फाईल्सचा बारीक अभ्यास करतात. त्यामुळे मित्रांनो, विषय आता फक्त एका बदलीचा राहिलेला नाहीये. 22 बदल्या होऊनही ज्या माणसाचा कणा वाकला नाही, तो तुकाराम मुंढे नावाचा फायटर आता रामदेव बाबांच्या पतंजलीला नियमांच्या चौकटीत आणूनच दम घेणार हे नक्की. आता बघायचं हेच आहे की या चक्रव्यूहात पतंजली स्वतःला कशी वाचवते आणि मुंढेंची ही 22वी खुर्ची किती महिने टिकते. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे पतंजलीच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आणि बिझनेसला महाराष्ट्रात पूर्णपणे चाप लावू शकतील का? तुमची रोखठोक मतं खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या Facebook आणि Insta पेजला फॉलो करा. धन्यवाद.